राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या बरोबर आहेत। जितेंद्र आव्हाड जी, तुम्ही बीड शहर पोलीस स्थानकात आलेला होता। रुपाली ठोंबरे पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या आहेत, त्यांनी एक ट्विट केलंय तुमच्या नावाचं आणि शिवराज बांगर आणि तुमच्यामध्ये एक कथित संभाषणाचा व्हॉट्सअप चॅट त्यांनी लीक केला। मला वाईट या गोष्टीचं वाटतं। एक तर तो चॅट आहे, म्हणजे तो बनवलेला चॅट आहे, मॉर्फ चॅट आहे। हे सगळे माझा त्याच्यावरचा जो फोटो आहे, माझा ट्विटचा ट्विटरवरचा DP आहे तो कम्प्लीट वेगळा आहे, माझा व्हॉट्सअपवरचा DP कम्प्लीट वेगळा आहे। प्रश्न त्याचा नाही, मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की रुपालीताई हा चांगला निष्णात वकील आहेत, चांगल्या क्रिमिनल लॉयर आहेत, हायकोर्टात सेशन कोर्टात चांगली प्रॅक्टिस आहे आणि अशी कायदेशीररित्या गुन्हा असलेली जे त्यांना माहिती आहे की फॉरवर्ड चॅट हा गुन्हा ठरू शकतो, कारण का हा चॅट शक्यच नाही हे त्यांना देखील कुठेतरी अंतर्मनात माहिती असं नसलं तरी मला काही हे नाही। पण एखाद्या वकिलाच्या हातनं एवढी मोठी चूक घडावी हे आश्चर्य नाही का? प्रश्न माझा नाही आहे, प्रश्न त्यांचे क्लायंट्स त्यांना विचारतील की तुम्ही एवढाही कायद्याचा अभ्यास करत नाही। म्हणजे त्यांच्या वकील म्हणजे धंद्यावरती परिणाम होईल ना, वकिलाच्या पेशातनं मिळणाऱ्या इन्कमवर परिणाम होईल। लोक केसेस घेऊन नाही जाणार, हे मॅडम काही करतात, मला वाईट त्याचं वाटतंय। बाकी तर लढाई होत। धनंजय मुंडेसाठी एकत्रित एकवटलेले होते, धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठीचा हा प्रयत्न आता कशासाठी हा प्रयत्न आहे मला काय माहीत नाही, पण माझं भाषण 3:07 संपलं आणि 3:26 हा चॅट बाहेर आला। हा सकाळपासून बाहेर नाही आला, 3:26 तयार झाला आणि बाहेर पडला। आधी सकाळपासून यांना मिळाला नाही, 3:26 मिळाला। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर रुपाली ठोंबरे पाटील या चांगल्या वकील आहेत, परंतु त्यांच्याकडनं अशी चूक का झाली असा सवाल जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांनी आपल्यासोबत बोलताना उपस्थित केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।